भाई बघा एवढा मोठा कंटेनर आपला सामान आज आलेला आहे. वाजलेले आहेत 8 आणि आत्ता सामान आलं यो. गणपती बाप्पा मोरया. आता छोटा जमा पहिले जाऊ दे. जाऊ दे टेम्पो चाल नाही तर टेम्पो मोठे ट्रस लोडिंग चालू आहे. बॉडीगार्ड आमचा वन साइड नडतोय भाई. कंप्लीट ट्रस आपली कंप्लीट ट्रस. हे पकड लवकर इकडे. हे पकड. थांब 2 मिनिटं थांब. थांब. हा तर भाई सगळ्यांना जय श्रीराम. आपण थोडा हल्लू बोलू कारण की बाबा इथं झोपलेत. आपला ट्रसचा सामान आज आलेला आहे जो 5 दिवसापासून निघलेला दिल्लीवरनं, पण तो फायनली आला आहे. आणि आज रात्री 11 वाजलेत. उद्या ओपनिंग आहे तर आज सगळं काही सेटअप वगैरे लावणार आहेत पप्पासावी. आणि मग संध्याकाळी उद्या लाईट्स वगैरे लावून ओपनिंग असेल. लाईट्स वगैरे तर पहिल्यापासून होत्या पण ट्रस बोललो ना तर भाई पूर्ण एक ट्रस आणि एक पूर्ण आता कंप्लीट सेटअप आमच्याकडे झालेला आहे. तर तुम्ही हल्दीच्या ऑर्डर्स, लग्नाचा जे काय तुम्हाला बड्डे पार्टीला वगैरे पाहिजे असेल, पूर्ण इव्हेंट आपल्याकडे आता ऑर्गनाईज पूर्ण झालेला आहे. म्हणजे कंप्लीट झालेला आहे. आता ट्रस वगैरे ते बॉक्स ट्रस वगैरे लागतात ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मला इंस्टाग्रामवर मेसेज करा किंवा कुठं काय पण करा. मी डायरेक्ट तुम्हाला नंबर देऊन टाकेन पप्पाचा. तर आता रात्रभर ते पूर्ण ट्रस लावायचं आहे. तर तिकडे आपण जाऊ, छोटासा ब्लॉग शूट करू. मग उद्या डायरेक्ट ओपनिंगचा वेगळा ब्लॉग घेऊ. तर फटाफट निघूया. हा बसवतो पहिल्यांदा बघूया. तू खालती वरनं उचल ना. तू उचललाय ना आता. तू घे ना मार पटकन. मार घरावर बसतो. बस ढकल खाली ढकल. थांब पडतो मी माझ्याकडे. थांब रे थांब. बघ केला नाही रे. होल बघ ना असा पहिला. काय फोन करतोय बघा. सी लावून झाले पूर्ण. आली पुढे आली. अरे हा ये पुढे घ्यायचं आहे. शाबाश. उचलते आजोदा. हा 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 बघा एकदा. चल यायला घ्यायला थांब. बस का पहिला विचार नाही तर कशाला उगाच मेहनत करते. अरे यार जाम सामान आहे. बघा 4 बॉक्स रेडी झालेले आहेत. एक इथं, एक इथे. आता हे असा हाईटला जाईल वरती एवढा इथपर्यंत असा हाईट बॉक्स रेडी होईल. रेडी झाले तो आता फक्त वरती जाईल बॉक्स. पिल्लरचे अनबॉक्सिंग 4 आहेत का? 1 2 3 आणि 4 आहेत बरोबर. हे खालचे याच्या आतमध्ये घुसतात हे. म्हणजे असे पूर्ण बाहेर त्याला मागे सपोर्टला येतो. नाही मैदानात काढणार इथं याच्यामध्ये झाडाने झाकला. जोरशात काम चालू आहे. मोक चौधरी हसते पण आपला कॅमेरा गेलाय.
जोडतो नको राहू दे. आतमध्ये नाही जाणार. बोलीन हातोडी जरा व्हिडिओ बनवून ठेवून दे. मध्ये ठेवायला असं स्टॉपर दिला का तू? का नाही दिला? त्याला बोलून घे ना. प्लेट पण अरे बस बस हळूहळू त्याला उडवाल भेटतो भाऊ बघ. पुढे पुढे हा पकडले तू जोरला का तुझा या पुढे पुढे प्रॉब्लेम झालेला आहे. झाड लागलाय झाड. आता बघू काय विषय होते. पाय आटको ना पांढरी दोन्ही हाताने वरती जावरती अजून जावरती ढकल झाड वर हा लागले लागले लागले. बुलेट लाव आधी इथं पटकन जावरती एक काढ लावा रे फटाफट. त्यासाठी लावून ठेव. आठवडे दे. लागला का लागला का झाडा नको त्याची गाठ फाटली असेल आता वरती. ती खोल खोल लगेच खोल वडाचं झाड. शिकवलेलं लगेच. धक्के नको ना, काय कचरा नको पाडू ए, रस्सी सोड तू. हा चला संदीपदा घे तू. चला खेचा खेचा. आरामात घे आरामात. तू घेत रे संदीपदा घे घे. खेचा खेचा खेचा. खेचा रे पोरांदो. बरोबर आहे भाई. ऑल ट्रस्ट लावून आलेले आहेत भाई. आणि याला 2 वाजता आता 2 आणि एक 9:30 वाजता आम्ही सगळं लावायला घेतलेला. तर 9 आणि 2 किती तास झाले? 5 तास झाले. रोहित घे चल. चला चला घ्या घ्या. वरती चालले भाई. चालले चालले चालले. खेचा रे. हे रोहितला आवाज दे रे. खेचत नाही बघ. काय झालं? लेवल बघा म्हणजे सगळ्या साईडनं लेवल आली पाहिजे. आता तिकडनं येत नाही बघा. ही अशी लाईन थोडी वाकडी गेले. तर बघा जोपर्यंत 4 वरती गेले ना तरच वरती जाल. नाहीतर एक तरी असा अडकला तर ना मग झालं. आता फायनली अशी पूर्ण वरती जाईल आणि पूर्ण असा एक स्क्वेअर बनेल. आणि उद्या वापस ये खालती उतरून मग याला लाईट्स वगैरे आपले सगळे सेटअप करायचं आहे. चलो रे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. काय हात दुखले का रे? अरे नाही बघा ती लाईन बघा कशी थोडीशी क्रॉस पडते. तीच हल्लू पडते. ते प्रथमेशला ना सांगून समजत नाही. चलो खिचो खिचो खिचो. तेच रोहित तेच. हा हे नाग्या जा ना तू पण तिथे यार. यो बंदा ना स्लो पडतोय आमच्यात. खेत ना चल.
थांब थांब थांब, हल्लू हल्लू. अटकली अटकली. खेच खेच खेच. अटकते मी सांगतो तर. अटकते म्हणजे पहिले बघायचं की का अटकते. ही बघ इथं अटकते. हा चलो चलो. आरामात 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 कर, पण सोबत कर त्यांच्या. हे बघा इकडनं आता वरती जात चालले. चला खेचा खेचा खेचा. The next day. नमस्कार सगळ्यांना. आपली काल भाई लावून वगैरे सगळं झालता. आज सगळा पूर्ण सेटअप वगैरे लाईट्स वगैरे सगळं रेडी केलंय. आता भाई 7 वाजलेले आहेत आणि आपले फक्त फॅमिली आणि फ्रेंड्स वगैरे येणार आहेत. तर आपली ढोकाली गावातच ओपनिंग आहे आपल्या मैदानात. तर बघू, आम्ही रेडी वगैरे तर सगळी झालोय ऑलमोस्ट. मी पण रेडी झालोय. फक्त आता कधी टाइम येतोय बघू. आणि तुम्ही पण ब्लॉग मध्ये बघा आणि एन्जॉय करा भाई. चला. हे आपल्या ठाण्यात आणि भिवंडीत 1 नंबर अशी मोठी तस घेतलेली आहे. म्हणून यांच्या आईबाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि आईबाबांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या मुलाला असतो. त्याचबरोबर या लाडक्या गावकऱ्यांची ही साथ आहे, म्हणून या गावकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि ही जशी ट्रस्ट चारी बाजूनी लाईटनं झळकत आहे आणि याचा प्रकाश संपूर्ण आकाशात जात आहे, तशीच या गावाची एकता सदैव टिकून राहो हीच या म्हणजे चांगल्या दिवशी देवाला विनंती करतोय. आणि खरोखरच संदीप यांनी ही लाईट घेऊन आपल्या ठाण्याचं नाव आणि आपल्या लाडक्या गावाचं नाव सुद्धा केलेलं आहे. म्हणून सर्व गावकऱ्यांचंही मनापासून कौतुक. कारण इतकी लाईटिंग मोठी ही कुठे मिळेल तर आपल्या ठाण्याच्या ढोकाली गावात. म्हणून सर्वांचे या आलेल्या सर्व मायमाऊल्यांचे तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला आलेत आणि तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मीही साईभक्त गायक जगदीश पाटील मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतोय. आणि संदीप याचा हा बिझनेस उंच उंच वाढत जावो हीच त्याला खूप खूप शुभेच्छांची भरपात देतोय. आणि इथे जमलेल्या प्रत्येकाच्या घरात असेच आनंदाचे क्षण सदैव येत राहो हीच देवाची प्रार्थना करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या जिल्ह्यातले नाही तर महाराष्ट्रातले लाडके गायक सन्मान्य जगदीश पाटील साहेब उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत दादा. त्याबद्दल गावच्या वतीने मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. संदीप पाटील यांनी जो ट्रस्ट हा इथे उभा केलेला आहे तो ज्या पद्धतीने वर जातो तसंच त्यांची प्रगती देखील अशाच प्रकारे वर जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि श्रीधर नानाला मी विनंती करतो, आपण आपल्या जगदीश दादांचं शॉल देऊन स्वागत करायचं आहे.